चला किंग्स टीमनं टॉस येथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. किती डॉट बॉलची होती समाप्ती. दीपेश ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग साठी आला किंग्स कडून. दुसरा बॉल सेम टप्प्यावरती पडल्यानंतर बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 2 चेंडू डॉट टाकले दीपेशनं. चांगली गोलंदाजी सध्या होते दीपेशची. तिसरा बॉल फुलर लेनचा बॅटची कडा घेतली. तिथे 1 रन कंप्लीट झालेले आहे. सिंगलनं आपलं खातं उघडलंय. पुढील सामना कॅपिटल्स आणि सुपर जायंट्सचा आहे. श्रीनं डीजे श्रीनं खातं उघडलंय सिंगलनं. 3 बॉल नंतर मात्र संघाचा श्री गणेश झालाय. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. नवी मुंबई वेडिंग इव्हेंट्स असोसिएशन आयोजित अंडरम टर्फ क्रिकेटचे हे सामने तुम्ही पाहताय. क्रिकेटचा महासंग्राम. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगली इव्हेंटची भूमिका. आज नवी मुंबईचे जेवढे जेवढे इव्हेंट्स मॅनेजमेंट आहेत त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. ओहो वेगाने टाकलाय, वेगाने बीट केला आणि बॉल चालला आता विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी दीपेश कडून. गतीचा चांगला वापर करतोय या ओव्हरमध्ये. सुरुवात चांगली केली दीपेशनं पहिल्या ओव्हरमध्ये. ओहो पुलरलेचा बॉल बॅटला टॅप केला बॉलला. बॅकलिपला लवकर खाली आणला. धाव घेतली नाहीये. आता ओव्हर नंबर 2 मध्ये पियुष आला बॉलिंग साठी. मुंबई यावेळेस पाठ डाऊन दी ग्राउंड. दीपेशनं खूप चांगला झेल पकडला आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन झालेलं आहे. विजय बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का. कॅचिटचा कॉल आणि ते खूप चांगला झेल पकडला. आणखीन एक विकेटचं पतन. परेश 0 वरती बाद झालेला आहे. आणि सॉरी पियुषनं या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेतलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पियुषसाठी. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक घेतलेली आहे. चांगली गोलंदाजी इथे. खपटका चांगला आहे. एकच धाव देऊन जाईल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे स्कोर बोर्ड होते आतापर्यंत. धावा किती आहेत अंपायर? अंपायर 4 3. 2 षटकामध्ये फक्त 3च धावा. चांगली गोलंदाजी किंग्स या टीम कडून. ओहो पुन्हा एकदा चांगला लेग स्पिन. अजिंक्यने चांगला बॉल फिरवलाय. पडल्यानंतर बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. फुलरलेनचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. 1 धाव इथे कंप्लीट झाली. 4 धावा. अजिंक्यने जर विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल.
सर्वांनी 1 मिनिट इथे लक्ष द्यायचंय. नवी मुंबई वेडिंग आणि इव्हेंट असोसिएशनमध्ये या ठिकाणी रेश्मा शेट्टी आणि गिरीश शेट्टी यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. कारण वेळात वेळ काढून इथे आलेले आहेत आणि त्यांचं विशेष कौतुक म्हणजे त्यांची माहिती द्यायची बोललं तर जन्मभूमी ते कर्मभूमीपर्यंत त्यांनी रन केलेला आहे ऑलमोस्ट 942 किलोमीटर्स आणि 23 डेजमध्ये हे त्यांनी कव्हर केलेलं आहे. त्यामुळे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये त्यांचं नाव रजिस्टर करण्यात आलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या दोघांसाठी देखील. त्यांनी थोडंसं फक्त उभं राहून सगळ्यांना दाखवायचं की नक्की आहेत कोण. आप दोनों को भी रिक्वेस्ट है, सब आपको देखना चाहते बस एक बार. टीम त्यांना सन्मान चिन्ह हे करताय ना. आपको थोड़ी देर के यहाँ पे प्लीज टीम. पुढील सामना हा टायटन्स आणि सुपर जायंट्स आहे. तर दोन्ही कप्तानी बोलवतात. सुपर जायंट्स आणि टायटन्स राणे नाही एक 10 मिनिट रेडी राहा तुम्ही सांगते ना. ही मॅच झाल्यानंतर पुढची मॅच सुपर जायंट्स आणि टायटन्सची आहे. टायटन्स ना, सुपर जायंट्स आणि टायटन कॅपिटल आणि सुपर जायंट दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. पुढची मॅच त्यांची असेल. पंकज यांच्याकडून 11,111 देणगी आल्याबद्दल त्यांचा फोटो काढण्यात येत आहे. गिरीश जी और रेशमा जी, आप प्लीज यहाँ पे टॉस करने के लिए आ जाइए. और कैप्टन्स अंगद जी आणि विकास राणे, चला फोटोग्राफर तुम्ही पण या. बघूया टॉसचा बॉस कोण बनतंय आज. चला या ठिकाणी आपण रेश्माजी आणि गिरीशजी यांना बोलवलंय टॉस करण्याकरता. लेट्स सी. विकासजी यांनी हेड सांगितलेलं पण टेल्स आलेलं आहे. अंगदजी टॉस जिंकलेला आहे. येस, क्या चाहिए आपको. कैप्टन जी दुविधा में. बॉलिंग. चलो नेक्स्ट टीम कैपिटल्स टीम. बॉलिंग चलो.